मी लाखनी येथे आहे. लाखनी येथील तहसीलदार धनंजय देशमुख साहेब आहेत. ते शेतकऱ्यांच्या ज्या शासनाचे जे स्कीम आहे शेतकऱ्यांविषयीची त्याविषयी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे साहेब. सांगा सर, काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांच्या शासनाच्या स्कीमविषयी? तर शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी शासनाने बांबू लागवड ही योजना आणलेली आहे आणि या योजनेमध्ये शाश्वत उत्पन्न मिळणार आहे शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळालं तर शेतकऱ्याला जे काही आत्महत्येसारखे एक्स्ट्रीम पावलं उचलावे लागतात त्यामुळे ते थोडं त्याच्यामध्ये कमी येईल असं मला वाटतं. शेतकऱ्यांना वातावरण बदलाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. वाढणारे खताचे दर, वाढणारी मजुरी या याच्यामध्ये तो दुष्टचक्रात सापडलेला आहे. बँकांचे सुद्धा काही वेळा त्याच्यावरती कर्ज होतं, सावकाराकडे जावं लागतं आणि अशा निराश हताश गोष्टींमधून तो शेवटी टोकाचं पाऊल उचलतो. पण यासाठी सुद्धा एक मार्ग आहे, तो म्हणजे शासनाने दाखवलेला आहे. बांबू लागवड ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमार्फत जर केल्या गेली तर शेतकऱ्याला एका हेक्टरमध्ये 7 लाख रुपये मिळणार आहे. 7 लाख रुपये मिळणार आहे म्हणजे एका एकरमागे त्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत. 1 लाख रुपये मिळणार आहेत आणि 2 वर्ष बांबू लागवडीच्या याच्यामध्ये अंतर्गत पीकसुद्धा तो घेऊ शकतो. आणि अंतर्गत पीक घेतल्याने त्याचा उदरनिर्वाहसुद्धा होणार आहे. आणि आता बांबू लागवडीसाठी काय लागतं तर तुम्हाला 5 एकरपर्यंत जमीन पण लागते. 5 एकर 1 एकर असला तरी त्याचा लाभ घेता येतो. 20 झाडं बांबूची सुद्धा तुम्ही आपल्या शेताच्या काय म्हणतात फेन्सिंगवरती लावू शकता. त्यामुळे काय होईल की जो शेतकरी अतिक्रमण करणार आहे किंवा इतर काही अतिक्रमणं होत राहतात याच्यामध्ये आणि त्यामध्ये महत्त्वाचा बराच वेळ जातो. तर जर आपल्या बॉर्डरीज फिक्स झाल्या किंवा एकदम आपल्या बांबू लागवड झाली गेली तर शेतकऱ्याला त्याचं इन्कम पण भेटेल. आणि आपल्या जे काही आपण बांबू देणार आहोत हे टिश्यू कल्चरचे बांबू राहणार आहे. त्या टिश्यू कल्चरच्या बांबूमुळे 50 ते 60 फूट बांबू वाढणारे आहे. आणि त्यामध्ये तुलडा नावाची व्हेरायटी आहे, बालकुआ नावाची व्हेरायटी आहे, ॲस्पर्टी आहे, मानवेल आहे. अशा विविध प्रकारच्या व्हेरायटीज आपण आपल्या जमिनीच्या नुसार किंवा आपल्या हवामानाच्या नुसार आपण देऊ शकतो. आणि यूट्यूबवरती बऱ्यापैकी बांबू लागवडीचे व्हिडिओज आणि यशोगाथा आहेत. माझी सर्व शेतकऱ्यांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी एकदा यूट्यूबवरून बांबू लागवडीच्या यशोगाथांचा अभ्यास करावा. आणि आम्ही एक बुकलेट काढलेलं आहे, छोटंसं एक लिफलेट काढलं आहे की MREGS मार्फत आपल्याला जर हे करायचं असेल तर याच्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांना जे काही चेकलिस्ट आहे ती आहे. त्यामध्ये लाभार्थ्याचा कामाचा मागणीचा अर्ज, ग्रामसभा ठराव, अल्पभूधारक असल्याचा दाखला, 7/12, आधार कार्ड, जॉब कार्ड आणि बँक खाते आणि हमीपत्रसुद्धा आम्ही याच्यामध्ये लिहून घेतलेलं आहे. आणि पंचायत समितीला अर्जाचा नमुनासुद्धा केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी शेतकऱ्यांच्या मनात उद्भवणारे जे काही प्रश्न आहेत त्याला इंग्रजी भाषेमध्ये फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स म्हणतात, FAQ. तर हे सुद्धा आपण मराठीमध्ये आपण तयार केलेले आहे. तर मला आपल्या सर्व लाखनीतल्या शेतकऱ्यांना आवाहन करायचं आहे की त्यांनी आपल्या शेतामध्ये बांबूची लागवड करावी आणि एक आपल्या समृद्धीसाठी होकार द्यावा. बांबूला नेहमी सोन्याची काठी असं म्हटलं जातं आहे आणि शेतकऱ्यांची ATM आहे, ती ATM बँक आहे. म्हणजे जेव्हाही शेतकऱ्याला पैसे लागतील तर तो बांबू कट करून हे देऊ शकतो. आणि बांबूचे जवळपास 1500पेक्षा जास्त उपयोग आपल्याला माहिती आहे. तर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या बांबूंना योग्य किंमत भेटणार आहे. आपल्या 65 किलोमीटर अंतरावरती NTPCचा कारखाना आहे. तर त्यामध्ये 10,000 टन
प्रति दिवसची मागणी आपल्या पॅलेट्सला आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी असेल तर लाखणीच्या प्रत्येक भागावरती बांबू लावला गेला तरी ती मागणी फक्त 125 दिवसच पुरवल्या जाऊ शकते. तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आपल्या बांबू लागवडीसाठी पुढे यावं आणि यासाठी तालुका प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन, कृषी विभाग हे आपल्याला मदत करणार आहे. धन्यवाद. हे होते लाखणीचे तहसीलदार धनंजय देशमुख साहेब, यांनी सांगितले की शेती तर भरपूर लोक करतात आणि त्याच्यामध्ये नुकसानही भरपाई फार मोठ्या प्रमाणात नुकसानीमध्ये शेतकरी जातो. परंतु बांबू असं एक लागवड केल्याने बांबूमध्ये पुष्कळसा लाखोचा फायदा आहे आणि ती परवडण्यासारखी आहे. त्यामुळे या बांबूच्या शेतीकडे लक्ष वळावे असे आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेले आहे. मी डी जी जंगारी, जिल्हा प्रतिनिधी, एच न्यूज कळता, भंडारा.